मित्रांनो, आपण कालच्या आपल्या सेशनमध्ये राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी जी मुख्य संकल्पना आहे जीडीपी आणि त्या संबंधित संकल्पनेचा अभ्यास केला. थोडं शॉर्ट रिवाइज करून आपण राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी ज्या संकल्पना आहेत त्या पुढच्या आपण अभ्यासणार आहोत. आपण आजच्या सेशनमध्ये जीडीपी ॲट मार्केट प्राइस पासून कशा प्रकारे एनएनपी ॲट फॅक्टर कॉस्ट देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं काढतात हे अभ्यासणार आहोत. त्यानंतर इतर काही संकल्पना असतील, म्हणजे ग्रोथ म्हणजे काय, डेव्हलपमेंट दाखवणारे घटक कोणते, ग्रोथ दाखवणारे कोणते, या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर प्रथम आपण काल 3 ग्रुपमध्ये याला विभाजित केलं होतं. जर ही संकल्पना समजून घ्यायचं असेल तर यापूर्वीचा तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचा जो व्हिडिओ आहे तो अवश्य अभ्यासावा लागेल. तर आपण पहिला प्रकार तयार केला होता एक भारतीय व्यक्ती आणि उत्पादन जो व्यक्ती भारतामध्ये करतो, भारतीय व्यक्ती आणि जो उत्पादन या भारतच्या आतमध्ये करतो तो. दुसरं पाहिलं होतं बी, दुसरा व्यक्ती सुद्धा भारतीय, उत्पादन भारताच्या बाहेर विदेशात करतो तो. आणि तिसरा अभारतीय म्हणजे जो विदेशी आहे परंतु उत्पादन भारताच्या अंदर करतो तो. अशा ए बी सी या 3 संकल्पना आपण पाहिल्या होत्या. त्यामध्ये मग जीडीपी म्हणजे काय, तर ए आणि सी म्हणजे जीडीपी म्हणजे भारतीय, अभारतीय असं चालतो परंतु उत्पादन कुठं भारतात, हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं. त्यानंतर जीएनपी पाहिलं, जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे ए प्लस बी, त्यासाठी महत्वाची अट तो भारतीय असला पाहिजे हे सुद्धा आपण पाहिलं. तर एनडीपी म्हणजे काय, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, तर जीडीपी मधून घसारा मायनस केला तर आपल्याला एनडीपी मिळते. घसारा म्हणजे काय ते पण आपण मागच्या याला पाहिलं होतं. घसारा म्हणजे आपण एक 2 व्हीलर गाडी घेतलेली आहे, त्या 2 व्हीलर गाडीची सुरुवातीला किंमत 50,000 आहे, त्याचा आपण 50,000चं इन्शुरन्स काढलेला आहे. जशी जशी गाडी जुनी होत जाईल त्या गाडीची रिसेल व्हॅल्यू कमी कमी होत जाते आणि त्यावर आपण जे इन्शुरन्स काढतो त्याची किंमत सुद्धा कमी कमी होत जाते. ते जी किंमत हळूहळू कमी कमी होत आहे याला घसारा असं समजले जाते. जर आपण जीडीपी मधून घसारा मायनस केला तर सरळ आपल्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आपल्याला मिळून जाते. त्याचप्रमाणे एनएनपी मधून, एनएनपी म्हणजे काय तर जीएनपी मायनस घसारा, जीएनपी मधून घसारा काढला तर नेट नॅशनल प्रोडक्ट हे आपल्याला मिळून जाते. हे राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी एनएनपी. तर एनएनपी ॲट फॅक्टर कॉस्ट, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कशावर काढतात, एनएनपी ॲट फॅक्टर कॉस्टवर काढतात. तर ते कशा प्रकारे काढतात ते आपण आता पाहूया. तर आपण येऊ परत आपल्या जीडीपी वर. जीडीपी ॲट मार्केट प्राइस गेला जीडीपी आणि इथे जे आहे त्याला वाचताना जीडीपी ॲट मार्केट प्राइस अशा प्रकारे वाचता येते. जीडीपी ॲट मार्केट प्राइस मधून आपण आताच पाहिलं घसारा वजा केला तर आपल्याला मिळते एनडीपी, नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस आपल्याला मिळते. आपण यातून मायनस केल्याबरोबर आपल्याला एनडीपी हे मिळून जाते. एनडीपी ॲट मार्केट प्राइस भेटलं. या एनडीपी मार्केट प्राइस मधून जर आपण एनआयएफए जर मायनस केलं तर आपल्याला एनएनपी ॲट मार्केट प्राइस मिळते. आता एनआयएफए म्हणजे काय, तर एनआयएफए म्हणजे हा जो बी भारतीय व्यक्ती आहे, या बी भारतीय व्यक्तीने अमेरिकेमध्ये जाऊन एखादी कंपनी उघडली. हे इंडिया आहे, हे यूएसए आहे. या इंडियन व्यक्तीनं या अमेरिकेमध्ये जाऊन कंपनी उघडली, त्याच्यावर जो नफा कमवला तो येणार भारतात आणि या इंडियाच्या अंदर ह्या अमेरिकन व्यक्तीनं जे कंपनी उघडली त्याचा नफा झाला यूएसए मध्ये. याचं आणि याचं उत्पन्न, याचं ह्या भारतीय आहे, यानं जी कंपनी उघडली अमेरिकेत या भारतीयानं, याचं जे उत्पादन आहे ते त्या देशाच्या जीडीपी मध्ये जाईल. यानं निर्माण केलेलं उत्पादन कुठं गेलं, याच्या अंदर गेलं, ते त्या देशाच्या जीडीपी मध्ये गेलं. या अमेरिकन व्यक्तीनं भारतामध्ये उत्पादन केलं
परंतु यानं जो नफा कमावला तो घेऊन गेला आपल्या देशामध्ये, तो नफा त्याच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये NNP मध्ये मोजल्या जाईल. मग NIFA म्हणजे काय, तर हा भारतीयाचा नफा त्यातून हा विदेशी नफा मायनस केला म्हणजे भारतीय व्यक्तीचं उत्पादन विदेशात आणि अभारतीय व्यक्तीचं उत्पादन भारतात म्हणजे B मायनस C केलं तर जे काही उरेल ते NIFA नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड, विदेशामधून प्रत्यक्षपणे रित्या जे आपल्याला जेवढं काही नफा प्राप्त झाला, जेवढं काही उत्पन्न प्राप्त झालं ते उत्पन्न म्हणजे NIFA. मग नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मधून NIFA प्लस मायनस जे काही येईल, प्लस आता प्लस मायनस आता मायनस जे काही येईल ते केल्याच्या नंतर शक्यतो ते प्लस होते, ते वजा केल्याच्या नंतर आपल्याला भेटते NNP नेट नॅशनल प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस. परंतु नेट नॅशनल प्रोडक्ट हे मार्केट प्राइसवर आलं आणि राष्ट्रीय उत्पन्न हे फॅक्टर कॉस्टवर मोजल्या जाते आणि फॅक्टर कॉस्टवर मोजल्या जात असल्याच्या कारणामुळे मग आपल्याला पुढची एक गोष्ट करावी लागते. तर या NNP ॲट मार्केट प्राइस मधून जर आपण अप्रत्यक्ष कर, सरकार जो इनडायरेक्ट टॅक्स लावत असतो म्हणजे आपण जो सर्व्हिस टॅक्स म्हणतो समजून घ्या, तो टॅक्स जो लावत असतो तो टॅक्स प्लस करून जे अनुदान आहे ते अनुदान वजा केलं तर आपल्याला NNP फॅक्टर कॉस्ट मिळून जाते. आता प्रश्न पडतो अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, तर तुम्ही समजून घ्या एखादं मोबाईल विकत घेतला तर मोबाईल 10,000चा, त्याच्यावर तो GST लावून देतो, GST लावून तुम्हाला तो मोबाईल झाला समजून घ्या 10,500चा, तर ते जे लावलं ते होतं अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर तुमच्याकडून वसूल केल्या जाते. अप्रत्यक्ष कर हा प्लस केल्यानंतर अनुदान वजा केले जाते. अनुदान म्हणजे काय, अनुदान म्हणजे डिस्काउंट नाही. मोबाईलच्या दुकानात गेले आणि त्यांना म्हटलं की 10,000 मोबाईल आहे, आज बजाय करून 5% डिस्काउंट, ते अनुदान. अनुदान म्हणजे सरकारतर्फे जे अनुदान तुम्हाला दिल्या जाते. उदाहरणार्थ शेतामध्ये सौर पंप लावायचा आहे, उदाहरणार्थ शेतामध्ये विहीर खोदायची आहे, आपल्याला शेतामध्ये ठिबक सिंचन किंवा अजून एखादी पद्धत जी आहे तुषार सिंचन ती लावायची आहे, तर सरकार काय म्हणते की तुमचा खर्च थोडा खर्च आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही 1 लाखाचा ठिबक आहे तर 80,000 तुम्ही घ्या, 20,000 रुपये आम्ही भरून तुम्हाला ते प्राप्त करून देतो. ते म्हणजे अनुदान. ते म्हणजे अनुदान हे वजा केल्या जाते. फॉर एक्झाम्पल, सर्वात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे CBT म्हणजे आताच लॉकडाऊनच्या काळामध्ये भारत सरकारनं ज्यांच्याकडे उज्ज्वलाचं कार्ड आहे, उज्ज्वलाचं गॅस आहे, त्या व्यक्तीला काय म्हटलं की तुम्हाला 3 सिलेंडर फ्री. 3 सिलेंडर फ्री म्हणजे काय, तर सध्या तुम्ही जे काही 850 रुपये किंमत असेल ते 850 रुपये किंमत भरून तुमचं सिलेंडर वापस घ्या. मग तुमच्या खात्यामध्ये नंतर 850 रुपये किंवा 820-30 रुपये जे काही जेवढ्या रुपयाचं ते सिलेंडर असेल तेवढे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. ते काय झालं, तुमच्या खात्यामध्ये जे परत येतील ते झालं अनुदान. हे अनुदान मायनस करून मग जे काही उरेल ते म्हणजे NNP फॅक्टर कॉस्ट. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न या NNP फॅक्टर कॉस्टवर मोजल्या जात असते. परत एक वेळा कोण घेऊया, GDP मार्केट प्राइस ॲट मार्केट प्राइस. GDP ॲट मार्केट प्राइस म्हणून घसारा वजा केला तर मिळते NDP ॲट मार्केट प्राइस. NDP ॲट मार्केट प्राइस मध्ये आपण NIFA नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड प्लस केलं तर आपल्याला भेटते NNP देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. पण मार्केट प्राइसवर, पण राष्ट्रीय उत्पन्न हे फॅक्टर कॉस्टवर मोजतात. मग यामध्ये अप्रत्यक्ष कर आणि अनुदान वजा केलं तर NNP हे फॅक्टर कॉस्ट म्हणून जाते. याच्यावर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते. ही आहे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सोपी सीधी पद्धत. ठीक आहे. तर या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये आणखी आपल्याला काही राज्यसेवा मेन्सच्या हिशोबाने एखादा प्रश्न जसा येऊ शकतो किंवा कंबाईन साठी सुद्धा मेन्सच्या ज्याला इकॉनॉमिक्स आहेत त्याला असा प्रश्न येऊ शकतो. त्या संकल्पना आपण 1-2 प्रश्न किंवा ॲनालिसिस ज्याला म्हणता येईल ते आपण पाहूया. मग यामध्ये थोडं GK स्वरूपाचं जे नॉलेज आहे ते सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत. तर पहा,
आपण जे आता भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात ते पाहिलं, तर त्यावरून आपण एक काढू शकतो की जीडीपी हा मोठा असतो एनडीपी पेक्षा. जीडीपी हा मोठा असतो एनडीपी पेक्षा. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, जीएनपी हा मोठा असतो, ग्रॉस मोठा असते हा एनएनपी पेक्षा. तर जीएनपी हा मोठा किंवा इक्वल असू शकतो जीडीपी एवढा. जीएनपी हा इक्वल शकतो, मोठा शकतो किंवा इक्वल शकतो जीडीपी पेक्षा. हे 3 पॉइंट आपल्याला एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये पुढे जाऊन येऊ शकतात की वरीलपैकी कोणतं सूत्र किंवा कोणती संकल्पना ही योग्य आहे किंवा कोणती संकल्पना ही अयोग्य आहे. तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जीडीपी हा मोठा असतो, जीएनपी हा मोठा असतो एनपी पेक्षा, आणि जीएनपी आणि जीडीपी तुलना केली तर जीएनपी हा मोठा असू शकतो किंवा इक्वल सुद्धा असू शकतो. त्यानंतर लक्षात असू द्यायचं की जीडीपी हे काय आहे आणि एनएनपी जीडीपी आणि जीएनपी हे काय आहे. तर जीडीपी ही संख्यात्मक संकल्पना आहे. ही संख्यात्मक संकल्पना आहे आणि जीएनपी ही गुणात्मक संकल्पना आहे. प्रश्न अ आणि ब. मी थोडा हाय लेवलचा विचार करतोय, राज्यसेवा मेन्स लेवलचा विचार करतोय. ज्याला जर अशा स्वरूपाचा प्रश्न येत असेल तर अ ओळ जीडीपी ही संख्यात्मक संकल्पना आहे, ब ओळ जीएनपी ही गुणात्मक संकल्पना आहे. अ बरोबर ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक अशा प्रकारचा जो प्रश्न असतो तो आपल्याला यामधून तयार होतो. जीडीपी संख्यात्मक संकल्पना आहे, जीएनपी ही गुणात्मक संकल्पना आहे. जीडीपी जीएनपी वर या वर्षीचा जर पेपर जर आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वजण जीडीपी जीएनपी एनएनपी या संबंधी पूर्ण जग हादरलेला आहे, म्हणून यावर प्रश्न येण्यासारखा तयार होतो. तर यामध्येच आणखी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही घटक हे ग्रोथ दाखवणारे आहेत. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काही घटक हे ग्रोथ दाखवणारे आहेत. या म्हणजे या घटकावरून आपल्याला ग्रोथ काय हे समजते. तर ग्रोथ दाखवणारे घटक म्हणजे जीडीपी. जीडीपी हा घटक ग्रोथ दाखवतो. जीएनपी एनडीपी, त्यानंतर एनएनपी, पीसीआय, एनएनपी, पीसीआय हे राष्ट्रीय उत्पन्नाचे ग्रोथ दाखवणारे घटक आहेत. यामध्ये तुम्ही आणखी एक पीपीपी ला सुद्धा ऍड करू शकता. हे राष्ट्रीय उत्पन्नाचे ग्रोथ दाखवणारे घटक आहेत. त्यावरून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशामध्ये ग्रोथ आहे का याची संकल्पना मिळते. तर अशा प्रकारचे प्रश्न तयार होतो की 1 2 3 4 खालीलपैकी किती घटक हे ग्रोथ दर्शवणारे घटक आहेत. तर पुढचा आहे डेव्हलपमेंट दाखवणारे घटक कोणते आहेत. काही घटक हे ग्रोथ दाखवतात तर काही घटक हे डेव्हलपमेंट दाखवतात. तर डेव्हलपमेंट दाखवणारे घटक कोणते आहे. एचडीआय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स संबंधी जेवढं केले आहे. त्यानंतर एचपीआय, एचपीआय, एचडीआय, एमडीपीआय, जीडीआय, जीडीआय, एमडीपीआय या संकल्पना काय आहेत एवढं काही आपल्याला जास्त डिटेल करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर जीईएम, कारण हा एचडीआय आणि एचपीआय हा टॉपिक आपल्याला पुढे जाऊन पूर्ण डीप मध्ये जे आपण ह्युमन डेव्हलपमेंट पाहू, शाश्वत विकास पाहू, त्यामध्ये हा टॉपिक आपला येणारच आहे. त्यानंतर पीक्यूएलआय हे राष्ट्रीय विकास मध्ये डेव्हलपमेंट दाखवणारे घटक आहेत. ग्रोथ दाखवणारे घटक आणि डेव्हलपमेंट दाखवणारे घटक. प्रश्न आणखी खूप जास्त लेवलचा जर आपण तयार केला कन्फ्यूज करणारा तर होऊ शकतो. ग्रोथ दाखवणारे घटक, ब डेव्हलपमेंट दाखवणारे घटक, दोन्ही बरोबर दोन्ही चूक किंवा खालीलपैकी कोणता घटक हा ग्रोथ दर्शवणारा नाही. 3 यापैकी आणि 1 यापैकी
किंवा दोन यापैकी आणि अ बरोबर अ ब ब क अ ड अ ब क अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. अजून पेपरला आले नाही आहेत, परंतु अंदाज आपण लावतोय पुढचा जे पेपर लेवल वाढत जात आहे त्यामध्ये, आणि इतकं पण काही हार्ड नाही आहे. यावरून ग्रोथ दाखवल्या जाते, तर यावरून डेव्हलपमेंट दाखवल्या जाते. जीडीपी हे संख्यात्मक आहे, तर जीएनपी हे गुणात्मक आहे. हे ग्रोथ दाखवणार आहे, हे डेव्हलपमेंट दाखवणार आहे. आणि यातच आणखी एक आपण म्हणू शकतो की क मध्ये तिसरा पॉइंट म्हणजे शाश्वत विकास दाखवणार आहे. म्हणजे जो कधी नष्ट होत नाही, शाश्वत विकास दाखवणारे ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण म्हणू शकतो की ग्रीन इंडेक्स. आजकाल एक नवीन संकल्पना आणखी उदयाला आली आहे, ती म्हणजे ग्रीन जीडीपी. ग्रीन जीडीपी ही नवीन उदयाला आलेली संकल्पना आहे, जिचा सर्वप्रथम 2006 मध्ये चीनने वापर केला होता. आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्यामध्ये जीडीपी मोजताना ग्रीन जीडीपीचा आधार ज्या देशाने घेतला होता चीनमध्ये, तर भारताने सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण 2011 मध्ये समिती स्थापन केली होती. लक्षात असू द्या, 2011 मध्ये दासगुप्ता समिती स्थापन केली होती या संबंधी. ग्रीन जीडीपी संबंधी आपण पाहतो शाश्वत विकासमध्ये ग्रीन इंडेक्स आणि ग्रीन जीडीपी. ग्रीन जीडीपी म्हणजे काय, तर ग्रीन जीडीपीचा अर्थ असा आहे की एखाद्या देशाचं जीडीपी काढत असताना, एखाद्या देशाचं आपण जीडीपी काढत असताना त्यामध्ये त्या देशात पर्यावरणाचा किती ह्रास होतोय, किती नाश होतोय ते मायनस करणं म्हणजे जीडीपी काढणं, ग्रीन जीडीपी काढणं होय. म्हणजे समजून घ्या, जेवढं जीडीपी आपण काढू त्या जीडीपी मध्ये जर आपण पर्यावरणाचा ह्रास वजा केला तर आपल्याला ग्रीन जीडीपी संकल्पना माहीत होऊ शकते. परंतु यामुळे जीडीपी कमी झालं होतं चीनचं, म्हणून त्यांनी या संकल्पनेला थोडा ब्रेक दिलेला आहे. तर भारताने यासंबंधी एक प्रक्रिया सुरू केली होती, त्यासाठी श्री दासगुप्ता यांच्या नावाने समिती सुद्धा स्थापन केली होती. आणखी एक टॉपिक नवीन राज्यसभेला पाहण्यात आलेला आहे, तो म्हणजे GNH, आणि एक आणखी टॉपिक GPV हा टॉपिक पाहण्यात आलेला आहे. GNH म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. GNS म्हणजे ग्रॉस, N म्हणजे नॅशनल, H म्हणजे हॅपीनेस, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. या आधारावर सुद्धा देशाचं नियोजन करता येऊ शकते. अशा प्रकारची सुरुवात सुद्धा जगामध्ये झाली आहे. भूतान हा देश आपल्या देशाचं जीडीपी किंवा आर्थिक नियोजन किंवा योजना ते तयार करते, ते GNH च्या आधारावर करते. GNH म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. तर आणखी GPV नावाची संकल्पना ही उदयाला आलेली आहे. आपण यापूर्वी पाहिलं की भारताने 2011 मध्ये भारताचं जे आधार वर्ष आपण बांधलेलं आहे, भारताचं आधार वर्ष, त्या आधारावर आपण भारताचं जीडीपी मोजतो. तर त्यावेळेस 2015 मध्ये जेव्हा सुंदरम समितीने ती मागणी केली, त्यावेळेस सुद्धा भारतामध्ये या आधारे GPVच्या आधाराने मोजल्या जावं जीडीपीच्या जागेवर, अशी संकल्पना मांडली गेली होती. परंतु पुढे याला जगामध्ये IMF, वर्ल्ड बँक हे जीडीपीच्या आधारावर मोजतात आणि जगातले सर्व देश हे जीडीपीचा आधार घेतात. म्हणून 2018-19 पासून भारताने परत आपलं जीडीपीवर आधारभूत अंकित केला आहे. याचा अर्थ असा नाही ह्या आधारे भारताने मोजमाप करताना जीडीपीला सोडून दिलं होतं, तर जीडीपीच्याच आधारे हे मोजमाप केले जाते. कारण जगातील देशांच्या दोन किंवा अधिक अर्थव्यवस्थांची तुलना करायची असेल तर ती तुलना करताना केवळ जीडीपीचाच आधार घेतला जातो. आणि अर्थव्यवस्थेचा विकास पाहताना जे वर्ल्ड बँक आणि IMF आहे, ते IMF हे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दोन अर्थव्यवस्थांची तुलना करताना हे या
जे नॅशनल इन्कम आहे त्याचा आधार घेत असतात. म्हणजे दोन अर्थव्यवस्थेची तुलना करायची असेल तर आपण जीडीपीचा आधार घेतो. दोन किंवा अधिक अर्थ तुलना करायची असेल तर आपण जीडीपीचा आधार घेतो. आणि जे वर्ल्ड बँक आणि IMF आहे ते राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी GNP संकल्पना आहे, त्या GNP संकल्पनेच्या आधारावर देशांची तुलना करत असतात. भारत आणि चीनची तुलना करायची, भारत पाकिस्तान तुलना करायची जीडीपी, आणि वर्ल्ड बँक तुलना करते ते GNPच्या आधारावर करत असते. तर हे आहे ग्रोथ दाखवणारे, हे आहे डेव्हलपमेंट दाखवणारे, हे आहे शाश्वत विकास ग्रीन इंडेक्स, ग्रीन जीडीपी, GNH आणि GPP. अशा प्रकारे आपलं राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी आपण एक टॉपिक बघितला आहे. तर थोडंसं आपण बॅकला जाऊया. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे ज्या काही संकल्पना आहेत त्यामध्ये आता थोडंफार जीके ज्याला आपण म्हणता येईल, आणि एक प्रकारचं थोडंसं ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला याला संबोधता येईल. तर ती थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण या. ओके, तर चला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला आता शेवटच्या घटकाकडे वळायचं आहे. तर या शेवटच्या घटकाकडे वळताना आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं जे टाइमलाईन आहे ते टाइमलाईन पाहायचे. त्यानंतर सध्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करंट सिनेरिओ काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर मग टाइमलाईन मध्ये आपण पाहूया. राष्ट्रीय उत्पन्न टाइमलाईन मध्ये 1665 जगात सर्वात प्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची सुरुवात 1665 इंग्लंड झाली. सर विल्यम पेटी या व्यक्तीनं राष्ट्रीय उत्पन्नाला मोजमाप केलं. त्यानंतर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप जगामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाला सुरुवात झाली. त्यानंतर आपण येऊया आपल्या देशावर. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजायची सुरुवात जी आहे, प्रथमतः जे आहे जे कोणी मोजलं असेल तर ते 1868 मध्ये दादाभाई नौरोजी द ग्रँड ओल्ड मॅन यांनी भारतामध्ये प्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. हे राष्ट्रीय उत्पन्न या व्यक्तींचं आता आपल्याला पाहत असताना, ही टाइमलाईन पाहत असताना हे तुम्हाला एक टास्क म्हणून काम करतोय की दादाभाई नौरोजी यांनी पर कॅपिटल इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न आणि भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती काढलं होतं हे सर्च करून काढून घ्यायचं. जर मेन्स लेवलचा पेपर असेल तर ती आकडेवारी पेपरला विचारल्या जाते. त्यानंतर 1901 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. त्यानंतर 1921 मध्ये विल्यम बिडवी यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं. त्यानंतर महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणजे 1925 मध्ये VK राव यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं. यांना आपण भारताच्या आधुनिक लेखा प्रणालीचे जनक सुद्धा संबोधतो. आधुनिक लेखा प्रणाली जनक म्हणून VK राव यांना आपण संबोधतो. तर 1931 मध्ये RK देसाई यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं. त्यानंतर 1938 मध्ये B नटराजन यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं. त्यानंतर भारतामध्ये 1949-50 मध्ये PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन झाली होती. ज्या कमिटीमध्ये 2 मेंबर आणखी एक राव आणि एक गाडगीळ हे होते. 49 ची समिती आणि 1950-51 मध्ये त्यांनी आपला पहिला रिपोर्ट हा सादर केला होता. महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी 1949-50 महालनोबिस कमिटी. त्यामध्ये राव आणि गाडगीळ हे सदस्य होते. यामध्ये आणखी एक इसवी सन 2000 मध्ये रंगराजन नावाची कमिटी आयोग सुद्धा स्थापन झाला होता. हा भारताचा पहिला तात्पुरता आयोग सुद्धा आपण संबोधू शकतो. आणि त्यानंतर मग 2006 मध्ये 12 जुलै 2006 मध्ये भारताचं पहिलं भारताने स्थापन केलेलं राष्ट्रीय सांख्यिकी आयोग याची स्थापना झाली आणि 2006 पासून हे भारतामध्ये ऍक्टिव्ह आहे. तर यामध्ये भारताने 49-50 च्या नंतर हे स्थापन करायच्या मधात महालनोबिस कमिटीच्या नंतर भारतामध्ये एक आणखी
ऑफिसची स्थापना केली होती, ज्या ऑफिसला आपण भारताचं CSO सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस म्हणून संबोधतो, त्याची स्थापना 1951 झाली. 1951 सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस ची स्थापना 1951 झाली. त्यानंतर रंगराजन आयोग स्थापन केला गेला, तात्पुरता आयोग होता. त्या याचा राष्ट्रीय सांख्यिकी आयोगासारखा तात्पुरता आयोग होता. मग 6 मध्ये याला कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग हे बनवण्यात आलं. ही भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी टाइमलाईन पेपरला आहे, जीकेच्या स्वरूपात पण महत्त्वाचं. त्यानंतर टाइमलाईनसाठी म्हणजे कोणाचं कधी किती उत्पन्न होतं काढलं होतं त्यासाठी सुद्धा महत्त्वाचं. जगात प्रथम इंग्लंडमध्ये त्यानंतर दादाभाई नौरोजी, लॉर्ड कर्झन, विल्यम बिडवी, व्ही.के. राव, आर.के. देसाई, नटराजन, महत्त्वपूर्ण समिती 1949, महालनोबिस कमिटी, त्यामध्ये राव आणि गाडगीळ हे सभासद होते. तर 2000 मध्ये रंगराजन आयोग, तत्पूर्वी 1951 मध्ये भारताचं CSO हे स्थापन झालं होतं, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग 2006. आता आपण पुढे वळूया, थोडंसं GDP संबंधित चालू घडामोडी जी आहे त्याच्यावर फोकस करूया. तर भारत 5वी 2019च्या आकडेनुसार नॉमिनल GDP नुसार भारत जगात 5वा देश. नॉमिनल GDP रँक नुसार भारत जगात 5वा देश. तर PPP पर्चेसिंग पॉवर पॅरिटी नुसार भारत जगात 3रा देश. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी नुसार भारत जगात 3रा देश. तर GDP ग्रोथचा विचार केला, GDP ग्रोथचा विचार केला तर 2018 मध्ये 6.1%, तर 19 मध्ये 4.2%, तर 2020 मध्ये कोरोना इफेक्टच्या कारणामुळे, लॉकडाऊनच्या काळामुळे, जग हादरलेलं असल्यामुळे अंदाजित प्रस्तावित 1.9 अलग अलग संस्थांनी अलग अलग सांगितलेली आहे. IMFच्या अनुसार, वर्ल्ड बँकेनुसार 1.9 भारताचा 2020 मध्ये GDPचा दर हा राहू शकतो. तर 2021 मध्ये 7.4. हे दोन्ही पण अंदाजित आहेत, यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. परीक्षा दृष्टीने हे आणि हे महत्त्वाचं. आणि 18-19 मध्ये किती होतं GDP, तर हे महत्त्वाचं. तर GDP पर कॅपिटल रँक जर आपण जगामध्ये पाहिली वर्ल्ड बँकेच्या याच्यानुसार, तर IMF नुसार, तर भारत नॉमिनल पर GDP मध्ये पर कॅपिटल इन्कमच्या रँकमध्ये भारत 139 वा आहे नॉमिनल नुसार. तर PPP मध्ये 2019 मध्ये हा 118वा देश आहे. ही आकडेवारी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जो राज्यसेवेचा पेपर आहे किंवा मेन्स लेवलचा पेपर आहे त्याला ही आकडेवारी आपल्याला महत्त्वाची आहे. त्यामध्ये आपलं करंट सिनारिओ सुद्धा कव्हर होते. आणि इथे आपला एक महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणजे 3रा सेशन संपवून आपण राष्ट्रीय उत्पन्न संपवतो. यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नानंतर एक नवीन टॉपिक सोबत भेटणार आहोत. जर शक्य झालं तर आपण दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी या महत्त्वपूर्ण जो शाश्वत विकास आणि जे बाकीचे टॉपिक आहेत त्या संबंधी महत्त्वपूर्ण टॉपिक आहे हा, तर आपण गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी या सोबत घेऊन पुढच्या सेशनला त्यामध्ये जाणार आहोत. आणखी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण न्यूज अशी आहे की अर्थशास्त्राच्या सोबतच आपलं इतिहास आणि राज्यघटनेचं सेशन सुद्धा सुरू होत आहे, ज्यामध्ये स्पेशली महाराष्ट्राच्या इतिहासावर सर्व फोकस केला जाईल. आणि राज्यसेवेच्या हिशोबाने जे राज्यघटना आहे, तर आजपर्यंत झालेले राज्यघटनेचे पेपर आहेत ते पेपर आपण पूर्ण सखोलपणे विस्तृत रूपाने समजून घेणार आहोत. तरी पण आपल्याला काही सांगायचं असेल, समस्या असतील किंवा सुचवायचं असेल तर माझ्या 9028819777 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मला कळवू शकता. अजून काही असेल तर सांगू शकता. ठीक आहे, तर मग आपण पुढच्या सेशनला भेटूया नवीन अर्थशास्त्र टॉपिकसह. तिथपर्यंत